दावोस समिट आपण खूप वेळा ऐकलेली असते आणि मग करंट इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून त्याबाबत आपण अभ्यास करतो की भारतातून असेल किंवा महाराष्ट्रातून नेमके कोण रिप्रेझेंटेटिव्ह तिथे गेले होते या वर्षीच्या किंवा मागच्या वर्षीच्या, त्या सगळ्या अँगलनी आपण अभ्यास करतो. पण मुळात ही नेमकी समिट काय आहे, हिचा काय पर्पज आहे आणि कुठली संस्था ही ऑर्गनाईज करते याबाबतचं बेसिक आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघू. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या फोरम अंतर्गत ही समिट घेतली जाते. ॲन्युअल मीटिंग असते ही दरवर्षी जानेवारीच्या महिन्याच्या शेवटी ही समिट होते. यावर्षी 2025ला झाली ऑब्व्हियसली. आणि मग कुठं तर दावोस या ठिकाणी स्वित्झर्लंड या देशामध्ये याला दावोस समिट म्हणलं जातं कारण ती त्या ठिकाणी होते. आणि कोण ऑर्गनाईज करतं, तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मग या 2025च्या समिटबद्दल आपले राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा इतर राज्याचे, मग तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळे तिथं जातात. सांगायचा मुद्दा हा आहे की ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी आहे IMF, वर्ल्ड बँक, WTO यापेक्षा वेगळी आहे. कारण इथं हिचा पर्पज एकच नाही आहे की फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटबद्दलच काहीतरी काम करायचं आहे. नाव जरी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल तर ही संस्था पॉलिटिकल, सोशल, इन्व्हायरमेंट अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं या मीटिंगचा मेन पर्पज हा आहे की जागतिक स्तरावरचे जे एक्सपर्ट्स आहेत वेगवेगळ्या फील्डमधले ते तिथं येणं आणि त्यांच्या नॉलेजचा एक काहीतरी पुढच्या जागतिक सिनारिओला काहीतरी प्रोग्रेससाठी इनपुटला फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातून ते एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतं. सध्या ग्लोबल सिनारिओ जे चालला आहे त्याच्यामध्ये जे काही इश्यू आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, वॉर इश्यू आहेत याच्यावरही डिस्कस करणं आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधणं, मग ते इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून असेल अशा सगळ्या एक्सपर्ट्सला तिथं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोस समिटचा मेन पर्पज आहे. आणि मग इन्व्हेस्टमेंटसाठी पण तिथं खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते. म्हणून आपल्या देशातील विविध राज्याचे तिथं रिप्रेझेंटेटिव्ह तिथे जात असतात आणि आपापल्या राज्यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट आणता येईल यासाठी तिथं बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट हे करत असतात. असा सगळा हा समिटचा जो प्रकार आहे दरवर्षी होत असतो. आपल्याला त्याच्यात करंटच्या अँगलनी काही गोष्टी विचारल्या तरी सांगता येतील, पण मेन पर्पज हा माहीत नसतो. ही संस्था ही समिट फक्त इकॉनॉमिक संदर्भात नाही तर बाकीच्याही बऱ्याच इश्यूवर काम करते. थँक्यू सो मच.